आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला। भाजपचे 18 मंत्री तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिवसेना, एनसीपी, एलजीपी, एलडीजी, जेडीएस, हम पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद असणार, सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 144 कलम लागू। शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित। मोदींच्या शपथविधी पार्श्वभूमीवर जोरदार तयारी, तगडा बंदोबस्त। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी। मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू। उद्या पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरवणार। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीच्या मतदारसंघात जाणार। वाराणसीमध्ये जाऊन मोदी गंगा आरती करणार। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। शिंदे गटाला 4 मंत्रिपद, मग भाजपला काय मिळणार? उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर म्हणून नेमलं जाऊ शकतं, संजय राऊतांचा महायुतीला टोला। एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार, काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचं वक्तव्य। फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत तर योगींची खुर्ची हलू लागल्याचं बघेल यांचं विधान। एनडीएचं सरकार टिकणार नाही, मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं, त्यामुळे मोदींनी संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची मोदींवर टीका। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरू, तर संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक पार पडणार। राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अजून जागा जिंकलो असतो। महाविकास आघाडीतील विधानसभेचा फॉर्म्युला ठरण्याआधी नाना पटोलेंचं वक्तव्य। मोठा आणि लहान भाऊ हा मुद्दा होऊ शकत नाही, पटोलेंचं राऊतांना उत्तर। महाविकास आघाडीत कोणीही लहान आणि मोठा भाऊ नाही, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार, माणिकराव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईत आज भाजपा आमदारांची दादरमधील भाजप कार्यालयात महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेणार। लोकसभा निवडणुकीतल्या फटक्यानंतर भाजप राज्यात जनादेश यात्रा काढणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निघणार जनादेश यात्रा। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू करतोय। मराठा कुणबी एकच असून अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करा, मनोज जरांगेंची मागणी। काही झालं तर सगळी जबाबदारी आंदोलन थांबवण्यासाठी निवेदन देणाऱ्या गावांची। निवेदन देऊन आंदोलन मोडीत काढून जातीय रंग देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। नाशिक पश्चिम विधानसभेतून विधानसभा निवडणूक लढवणार दिनकर पाटील यांची भूमिका। भाजपचे दिनकर पाटील नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होते। आरक्षण दिलं नाही तर सगळीकडे विधानसभेला सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार देणार। विरोधी पक्षासह मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी, तर अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास एकाएकाचं नाव घेऊन पाडणार, जरांगेंचा इशारा। तुमच्याही काही यात्रा निघणार आहे तेव्हा आम्हीही निवेदनं देऊ, तेव्हा यात्रा रद्द करणार का? जरांगे पाटलांचा राज्यात निघणाऱ्या भाजपच्या जनादेश यात्रेवरून थेट इशारा। मला राजकारणात यायचं नाही, आमचं आरक्षण आम्हाला द्या, तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचतील। मराठा जरांगे सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर ठाम। बीडच्या शिरूरमधील रायमोहा गावात पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बंदचं आवाहन। गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरूर शहर बंदचं आयोजन। लोकसभेच्या निकालानंतर मातोश्रीच्या परिसरात सत्ताधाऱ्यांचे बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा महायुतीचा प्रयत्न। राज तिलक की करो तयारी, एक अकेले सप्पे भारी, बॅनरवर उल्लेख। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिंदे ठाकरे गटात बॅनर वॉर। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंच्या अभिनंदनाचे बॅनर, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या कामांचा लेखाजोखा। शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत वाढ। 26 जूनला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार मतदान। 7 जूनपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करण्याची मुदत।
बारामतीमधील विजयानंतर सुप्रिया सुळेंकडून अनंतराव थोपटेंची भेट. थोपटेंच्या भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 43,000चे लीड. बारामतीत गोविंद बागेसमोर सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार असा बॅनरवर उल्लेख. कोल्हापुरात लागले शरद पवारांचे बॅनर. सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे, बॅनरवर उल्लेख. बॅनरच्या माध्यमातून शिंदे गट आणि अजित पवार गटाला डिवचलं. कोल्हापुरात महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या पराभवावरून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटामध्ये पोस्टर वॉर. दोन्ही गटाकडून पराभवाचे खापर एकमेकावर फोडण्याची स्पर्धा. प्रामाणिकपणे काम न केल्याचा दोन्ही गटाचा एकमेकांवर आरोप. अमरावतीत बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर. आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांकडून वानखडे यांना शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवेंचा मतदारसंघात आभार दौरा. फुलंब्री, सिल्लोड, चिकलठाणा परिसरात आभार दौरा करत कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधणार. मी निवडणुकीमुळे शांत होते, पण आता येणाऱ्या विधानसभेला दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा. कीर्तीकरांची जागा काँग्रेसला मिळाली असती तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता. मुंबईतील काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. विधानसभा पालिकेत पंजा दिसला पाहिजे, पटोलेंचं वक्तव्य. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भगवाच फडकवणार. तुळजापूरसह 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार. खासदार ओमराजे निंबाळकरांचा निश्चय. सांगलीत भाजपचा पराभव करण्याचा हेतू पूर्ण झाला. निवडून आलेला खासदार काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत. विश्वजित कदमांची प्रतिक्रिया. वायकर कीर्तीकरांच्या निवडणुकीत ईव्हीएम मतमोजणी चुकली. ईव्हीएम मध्ये कॅल्क्युलेटर असूनही चुका कशा, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारांच्या नावावरून गोंधळ. शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे नाव सारखेच. अपक्ष उमेदवार किशोर दराडेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पावसाचा अलर्ट. नाशिकच्या येवला शहरासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी. हलक्या सरी कोसळल्या. पावसाने जिल्ह्यात रस्त्याची मात्र दैना. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप. नांदेड जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा फटका. वादळी वाऱ्यामुळे लिंबाच्या बागांचं मोठं नुकसान. लिंबाचे जमिनीवर सडा तर अनेक झाडं उन्मळून पडली. नाशकातील वणी सप्तशृंगी गडावर मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे गडावरील दुकानं पाण्याखाली. नागरिकांची तारांबळ. सांगली शहरासह संपूर्ण परिसराला पावसानं झोडपलं. शहरातील सखल भागात पाणी साचलं तर वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.